फिल्म इंडस्ट्री म्हणजेच चित्रपट सृष्टीतून आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते। ज्या नायकांनी आतापर्यंत 750हून अधिक चित्रपट या भारत देशाला दिले, साऊथ इंडियन असतील, आपले दक्षिणात्य असतील, भारत देशामध्ये जेवढे काही सुपरहिट चित्रपट झाले त्यामध्ये मराठी असतील, हिंदी असतील, असा दिग्गज नायक असणारा त्याने सर्वांच्या हृदयामध्ये त्यानं स्थान निर्माण केलं। प्रत्येकाच्या ओठावरती त्याचं नाव आहे, त्याचा चेहरा पाहिला की लोक, चित्रपट न पाहणारे लोक सुद्धा ते चित्रपट पाहत होते। असा सर्वांचा आवडता आणि लाडका दिग्गज नेता जो की नायक, त्याने भूमिका निभावलेली आहे खलनायकाची। नायक म्हणजे हिरो, खलनायक म्हणजे ज्यानं डाकूचं काम केलं त्याचा रोल निभावला। आणि प्रत्येक चित्रपटामध्ये हिरोच्या वडिलाचं काम असेल किंवा हिरोच्या अपोजिट खलनायकाचं काम असेल, असा दिग्गज खलनायक असणारा आज त्याने अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतलेला आहे। असा दिग्गज खलनायक तो म्हणजे कोटा श्रीनिवासराव। आता हे नाव जरी माहिती नसेल तर चेहरा हा तुम्हाला नक्कीच ओळखीचा वाटेल। कोटा श्रीनिवासराव यांनी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी 750हून अधिक चित्रपट केले आणि त्यांनी पहिला चित्रपट, ज्या चित्रपटातून त्यांनी यामध्ये एंट्री केली, पूनम खरेदी, या सुरुवातीला चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं। पूनम खरेदी या चित्रपटापासून त्यांनी सुरुवात केली। तब्बल 38 वर्षे चित्रपट सृष्टीला त्यांनी योगदान दिलं आणि साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीवर आज शोककळा पसरलेली आपण पाहतोय। आणि त्यांचे फॅन फॉलोइंग सुद्धा एवढी होती आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत होती, प्रत्येकाच्या मनावर हृदयावर छाप टाकणारी, ही आज कोटा श्रीनिवासराव यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे। आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनल तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि अशा दिग्गज नेत्याला त्याने अगोदर एक देखील पोस्ट मध्ये फोटो अपलोड केला होता। त्यांच्या पायाला एक जखम झालेली होती आणि तब्येत देखील खालावलेली होती। अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला। भावपूर्ण श्रद्धांजली। नक्कीच कमेंट मध्ये अशा दिग्गज खलनायकाला भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच अर्पण करा। धन्यवाद।